आज की बात किया तो काफी सारे मुकाबले आने बाकी, काफी बड़ी बड़ी टीमें नजर आएंगी। बात किया तो आदिबल बिरवाड़ी भी नजर आएगी। एक अच्छे मुकाबले देखने मिलेंगे आने वाले वक्त में। बात किया तो हम देख रहे हैं सलामी की जोड़ी नजर आती हुई आकिब धन से, और उनका साथ देंगे परेश, और गेंदबाजी पर नजर आएंगे आर्यन। एक तेज तरार गेंदबाज, लगातार अच्छी गेंदबाजी की आर्यन ने। बात किया तो राजौरी का मैदान हो, उसके बाद चिमाओ के मैदान में भी अच्छी गेंदबाजी की थी, और काफी दूर का सफर करके पानकोट में भी अच्छी गेंदबाजी की थी। वहां से सेकंड रनर अप रहे थे। बात की जाए तो पोलादपुर, स्ट्राइक पर देख रहे हैं परेश, टीम का सेनापति नजर आएगा बल्लेबाजी पर। तो नॉन स्ट्राइक पर आकिब धन से बाहुबली, सामने की टैलेंटेड खिलाड़ी। बात किया तो आर्यन काफी छाए हुए इस हंगामे में, लगातार अच्छी गेंदबाजी करे। संदीप का कदम सर नजर नहीं आ रहे आज सुबह के सत्र में। बात किया है तो, लेकिन अगर ये टीम क्वालिफाई करती है ना, तो आने वाले वक्त में संदीप कदम सर भी नजर आएंगे। हम देख रहे हैं विकेट कीपर के रूप में नजर आते हुए। बात किया तो सूरज, शॉर्ट थर्डमैन की दिशा में कल्पेश मोहिते, लॉन्गन पर अजिंक्य, एक अच्छा कॉम्बिनेशन बना गया। बात किया तो पोलादपुर ने गेंदबाजी पर पहली गेंद लेकर राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे आर्यन। अब विकेट कीपिंग में बदलाव किया जा रहा है, कल्पेश मोहिते खुद आ रहे विकेट कीपर के रूप में। पहली गेंद शानदार गेंद रही थी, जिस तरह से पेस पे सवार रहते हैं, लगातार अच्छी गेंदबाजी करें। ये जो रनअप है ना, इनको कम पड़ रहा है। देखिए आप देख सकते हो थोड़ा बाहर के ऊपर आ रहे, ये होता है। आर्यन काफी तेज रनअप के साथ गेंदबाजी करते हैं। इस बार देखिए आगे गेंद, अच्छी गेंद, ये गेंदबाजी आर्यन के पास। कम उम्र में खिलाड़ी चर्चे में रहा है, पोलादपुर तालुके से लेकर अब लगभग महार, मसला, मानगांव, अलीबाग तक इस खिलाड़ी की चर्चा हुई है। इस तरह की लगातार गेंदबाजी करते हैं, 7वें 8वें स्टंप पे गेंदबाजी करते हैं, और पूरी तरह से दबाव बनाए रखते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर। फिर एक बार देखिए थोड़ी सी पटकी हुई गेंद जरूर थी, ऊपरी किनारा जरूर लगा, गेंद के शॉर्ट थर्डमैन की दिशा में सूरज जरूर आए गेंद के पीछे, क्योंकि उसके बीच में सिंगल जरूर देखने मिला। खाता खुला परेश का, खाता खुला नांगलवाड़ी का। ये होता है जब आप अच्छी पेस के साथ गेंदबाजी करते हैं, अतिरिक्त उछाल आपको मिलता है, वही देखने मिला। लगातार आके गेंदबाजी होती है, गेंद थोड़ी सी शॉर्ट पिलन की रखी थी, हल्के हाथों से गेंद को ढकेलना चाहते थे ऑफ साइड की दिशा में, लेकिन ऊपरी किनारा लगा गेंद के शॉर्ट थर्डमैन की दिशा में, वहां सूरज थे सिंगल जरूर देखने मिला। अब स्ट्राइक पर पहली बार नजर आएंगे आकिब धन से। आकिब धन से बात किया तो बाहुबली लगातार अच्छी बल्लेबाजी करे। इस हंगामे में बात किया तो काफी ज्यादा अर्शद तक उनके बल्ले से देखने मिले, लेकिन सामने आर्यन। इस बार देखिए बैक ऑफ लेन गेंद जरूर थी, आरे बल्ले से शॉट जरूर खेला जाता है, अंपायर का इशारा, ये भी डॉट गेंद है। देखिए लगातार ये पेस है इनके पास जिस तरह की ताकत है गेंदबाज में। बात किया तो लगातार पेस में सवार होते, रफ्तार का सौदागर को मैं कहूंगा ही नहीं, और इस तरह की गेंदबाजी होनी चाहिए। आपके पास कम उम्र में ये सीखने का मौका होता है, और काफी ज्यादा मजे हुए आप लग रहे। बात किया तो आर्यन। फिर एक बार देखिए शॉर्ट पिलर की गेंद जरूर थी, हल्के हाथों से गेंद को ढकेला। बात किया तो डीप पॉइंट के दिशा में सूरज गेंद के पीछे आ रहे, जरूर सिंगल जरूर देखने मिला। क्या शुरुआत हुई है पहले ओवर की। बात किया तो पहली 2 गेंदें डॉट थी, उसके बाद सिंगल देखने मिला, उसके बाद एक डॉट गेंद, उसके बाद एक सिंगल। तो 5 गेंदों की बात किया तो स्कोर जब पहुंचा है 2 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। जय गणेश स्पोर्ट पर ये लाइव प्रसारण चल रहा है, लगभग 190 देशों में आप देख सकते, और गल्फ कंट्री से काफी ज्यादा खुशगांव के लोग इस मुकाबले को देख रहे। फिर एक बार आर्यन, इस बार देखिए फिर एक बार बैक ऑफ लेन गेंद जरूर थी, गेंद जाती हुई शॉट फाइन लेग के दिशा में, गिर के पीछे खिलाड़ी जरूर आ रहे, सिंगल जरूर लिया है, पर इस दूसरा लेना चाह रहे, लेकिन कोई मंशा नजर नहीं आ रही आकिब धन से की। पहले ओवर की बात किया तो इसको जब पहुंचा 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ये होता है जब आप सलामी गेंदबाज के सामने बल्लेबाजी करते हैं, शांत माइंड के साथ बल्लेबाजी करनी पड़ती है। विकेट अगर हाथ में रहेंगे ना, तो आने वाले वक्त में रन बनते जरूर है, और वही प्लानिंग के साथ चल रही। बात किया है तो नांगलवाड़ी टीम
अब गेंदबाजी पर अजिंक्य नजर आएंगे। अजिंक्य किस तरह की गेंदबाजी करते हैं, इनके पास अच्छी हाइट है। लगभग हमने कल देखा था महमूद यंगस्टर कुसाव के लिए जिस हाइट से गेंदबाजी करते उससे भी ज्यादा हाइट से गेंदबाजी होगी। बात की है तो अजिंक्य की जानिब से 1 और 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर नांगलवाड़ी। सामने बात किया तो अरहान 11 पोलादपुर नजर आती हुई, लेकिन एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा। गेंदबाजी है नांगलवाड़ी के पास, लेकिन वो टोटल आपको सेट करके देना पड़ेगा, गेंदबाजों को गेम में लाना पड़ेगा। उसके लिए एक अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। ये सलामी बल्लेबाजों के रूप में दोनों जोड़ी नजर आती। बात किया तो एक तरफ आकिब धन से तो दूसरी तरफ टीम का कप्तान परेश नजर आते हुए। काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। बात किया तो थोड़ा सा शॉर्ट फाइन लेग रखा है, डी फाइन लेग पे खिलाड़ी नजर आता। पहली गेंद लेकर अजिंक्य राइट मोड़ देकर इस बार देखिए बैक ऑफ लेन गेंद जरूर थी, शॉर्ट टर्म पुल जरूर किया है, गेंद को भेजा है सीधा बॉडी लाइन के बाहर। 6 रन अब शुरुआत हो चुकी है नांगलवाड़ी की जानिब से। अब लगातार ऐसे हिट करने पड़ेंगे। 6 रन के साथ इसको जा पहुंचा 9 रन, एक गेंद 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। चला लाईनमॅन पाठवायचंय यंगस्टर कुसगाव संघ, आपल्याला विनंती असेल आपण लाईनमॅन पाठवायचंय। चलिए स्पीड अप लीजिए, यंगस्टर कुसगाव के सभी खिलाड़ियों से गुजारिश है गेंद लाकर देना। पहले गेंद की बात किया तो इंतजार कर रहे थे, ऐसा लग रहा था दूसरे ओवर का इंतजार कर रहे थे परेश, और दूसरे ओवर पर तरफ से बैक ऑफ लेन गेंद जरूर मिली थी, उसमें शॉर्ट ऑन पुल जरूर किया, गेंद को भेजा टिप स्क्वायर लेग की दिशा में बॉडी लाइन के बाहर। 6 रन। ये परेश है, परेश अगर रुकेंगे ना, सेट बल्लेबाजी अगर होगी ना, ये जिस तरह की विकेट है बल्लेबाजों के लिए भी मदद है, गेंदबाज अगर अच्छे टप्पे पे गेंदबाजी करेगा तो गेंदबाज को भी मदद है। अब अजिंक्य राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे, सामने परेश। इस बार देखिए फिर एक बार ताकत भरा शॉट जरूर खेलना चाहते थे, गेंद शरीर से जरूर लगी, क्विक सिंगल जरूर देखने मिला है। अपील होती हुई, लेकिन अपील को नकारा। बात किया तो संदीप भाटे संडे 1 रन और खाते में जुड़ता हुआ इस 1 रन के साथ इसको जा पहुंचा डबल अंकों में, इसको जा पहुंचा 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। रिव्यू नहीं है, अब स्ट्राइक पर बाहुबली आकिब धन से नजर आएंगे किस तरह की बल्लेबाजी करते। बिरवाड़ी क्रिकेट एसोसिएशन की बात की तो काफी चर्चे में रहा है बल्लेबाज, लगातार अब ओपन के मैचेस भी खेल रहा है। देवर में मुकाबले हुए थे, बैटिंग ही आई नहीं आकिब धन से की, एक पैक टीम खड़ी की थी आदित्य लेवना बिरवाड़ी ने। इस बार बल्लेबाजी करनी पड़ेगी। देखिए बैक लेन जरूर थी, गेंद थोड़ी सी बाहर निकल रही थी, दूर से शॉट खेलने की कोशिश नजर आई। अगर आप फुटवर्क नहीं दिखाएंगे तो इसी तरह से बल्ला घुमाना पड़ता है। 3 गेंदों की बात की, इसको जा पहुंचाएगा 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अब अजिंक्य कर रहे, लगातार उस तरह की गेंदबाजी आपको करनी पड़ेगी, प्रेशर ज्यादा है, मुकाबला बड़ा है। पहला ही मुकाबला आज की बात की तो इस बार देखिए ताकत भरा शॉट जरूर खेला है, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, बॉडी लाइन के बाहर। 6 रन। क्या बल्लेबाजी, फुटवर्क का इस्तेमाल में कह रहा था ना, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क होना चाहिए, फुटवर्क देखने मिल रहा है। बात किया तो बल्लेबाज परेश की जानिब से जिस तरह से थोड़ी से आगे जरूर आए, गेंद रिटायर में है। आप जब गेंद के रेंज में आते ना, गेंद के नीचे जब आप आते हैं ना शॉट खेलने के लिए, तो इस तरह के शॉट लगते। फिर एक बार अजिंक्य, इस बार देखिए गेंद खरी जरूर हुई है, गेंद के नीचे आते हुए कल्पेश मोहिते क्या पकड़ेंगे, कैच ड्रॉप जरूर देखने मिला कल्पेश मोहिते की जानिब से। थोड़ी सी लूज फील्डिंग, मौका दिया परेश को, 1 रन और खाते में जुड़ेगा इस 1 रन के साथ, इसको जा पहुंचा 18 रन। अब थोड़ा सा महंगा और साबित हुआ है। बात किया तो 5 गेंदे और 15 रन खर्च चुके अजिंक्य, लेकिन आकिब धन से अभी तक शांत बल्लेबाजी करे। 3 गेंदों की बात किया तो 2 रन खेल रहे, उनसे उम्मीद है। और आकिब धन से काफी ज्यादा क्रिकेट खेला है बचपन में कुसाव के मैदान पर। इस बार देखिए आगे गेंद, तेज गेंद जरूर देखने मिली, डॉट गेंद 2 ओवर की बात किया तो इसको जा पहुंचे 18 रन। वो फुटवर्क नहीं देखने मिल रहा है आकिब की बात किया तो, वो फुटवर्क होना चाहिए। खड़े खड़े शॉट के लिए कोशिश नजर आ रही है, ज्यादातर उनके बाजुओं पे उनको भरोसा रहता है, लेकिन उसके लिए आपको गेंद बल्ले पे लेनी पड़ेगी। दो ओवर की बात की तो इसको जा पहुंचा 18 रन। अब गेंदबाजी में बदलाव नजर आता है, सूरज आते हुए गेंदबाजी पर। अब सूरज किस तरह की गेंदबाजी करते,
पहला ही मुकाबला आज के दिन का पहला मुकाबला 3-3 ओवर का मुकाबला चलता हुआ, दोनों ही नई गेंदें रहेगी। एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा। क्लोज विकेट कीपिंग करना चाहते कल्पेश मोहिते, सामने सूरज। सूरज किस तरह की गेंदबाजी करते, पहली गेंद लेकर परेश के लिए। इस बार आगे गेंद जरूर थी, पैरों पर गेंद थी, उस पर अटैकिंग शॉट देखने मिला, गेंद को भेजा डीप स्क्वायर लेग की दिशा में, बॉडी लाइन के बाहर 6 रन। क्या बल्लेबाजी परेश एक तरफ से जिस तरह से बल्लेबाजी करे, जो दबाव पूरी तरह से बना था ना नांगलोड़ी के ऊपर, रिलीज शॉट देखने मिल रहे, लेकिन आखिर दर्शकों को भी वो साथ देना पड़ेगा। एक गेंद की बात किया तो इसको जा पहुंचा 24 रन। इनाम आ रहा है सूरज के लिए। सूरज अगर विकेट लेते तो हर विकेट के लिए उमेश ढोकले की जानिब से 200 रुपए का इनाम है। अपने फेवरेट खिलाड़ी के ऊपर उमेश ढोकले भी इनामत लगाते। यूट्यूब लाइव के जरिए काफी दर्शक जुड़ रहे, मैदान पे भी थोड़ी देर में दर्शक काफी ज्यादा नजर आएंगे। इस बार स्लोअर वन गेंद जरूर थी, इंतजार जरूर किया, गेंद को भेजा मिड विकेट की दिशा में, गेंद के पीछे खिलाड़ी जरूर आ रहे, सिंगल जरूर देखने मिला, दूसरे रन की कोशिश नजर आ रही। बात की तो आकिब दंशी की, और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। अब ज्यादा कहते यहाँ से परेश को स्ट्राइक लेना पड़ेगा। परेश अब सेट हो चुके, लगातार अच्छी बल्लेबाजी करे। बात किया तो 10 गेंदों में 24 रन पे करे परेश, वही आकिब दंशी 4 गेंदों में सिर्फ 2 रन बना रहे। एक तरफ से अच्छी बल्लेबाजी चल रही। 2 गेंदों की बात किया तो इसको जा पहुंचा 26 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। इस बार देखिए स्लो रन गेंद जरूर थी, गेंद आगे जरूर थी, गेंद को भेजा लॉन्ग ऑफ की दिशा में, गेंद के पीछे खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती, लगता हुआ पहले विकेट का पतंग परेश, टीम का सेनापति, बैक टू पवेलियन काम कर चुके परेश। बात किया तो 11 गेंदों में 22 रन की पारी, एक अच्छी पारी रही, लगातार अच्छी बल्लेबाजी करे तो लगातार गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज रहे। आइकॉन खिलाड़ी समी सरकोत भी आ चुकी है। न्यू बैटर इन संदेश आएंगे बल्लेबाजी के लिए। संदेश अब किस तरह का संदेश लेकर आए डगआउट से, उस तरह की बल्लेबाजी करनी पड़ेगी आपको। नाम में का तो काम है आपके, लेकिन उस तरह का क्रिकेट दिखाना पड़ेगा आने वाले वक्त में। 3 गेंदें आना बाकी इस इनिंग की बात किया तो इसको जब 26 रन विकेट के नुकसान पर, लेकिन जिस तरह की बल्लेबाजी पोलादपुर का पोलार्ड नजर आएगा बल्लेबाजी पर, अजिंक्य बल्लेबाजी के लिए। सूरज है तो काफी लंबी बैटिंग लाइनअप है, तो एक अच्छा टोटल सेट करना पड़ेगा। चौथी गेंद लेकर सूरज राइट टर्म ओवर 2 विकेट। इस बार फिर एक बार शॉर्ट पिलर की गेंद जरूर थी, स्लो रन गेंद जरूर देखने मिली, अपील जरूर हो रही है। बात किया है तो डॉट गेंद जरूर देखने मिली। 4 गेंदों की बात करें तो इसको जब 26 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर एक बार देखिए स्लो रन गेंद जरूर थी, गेंद को भेजा लॉन्ग ऑन की दिशा में, आर्यन गेंद के पीछे आते हुए, लगता हुआ दूसरे विकेट का पतंग संदेश, बैक टू पवेलियन। देखिए उसके बाद थोड़ी सी सेलिब्रेशन भी देखने मिला, स्पोर्ट्समैनशिप होती है क्रिकेट में, वो देखने मेरी बात करें तो सूरज के जानिब से ये खिलाड़ी एक साथ खेलते हैं, काफी ज्यादा एक दूसरे को जानते पहचानते, उसके चलते उस तरह से फ्रेंडशिप क्रिकेट भी देखने मिलता है। अब कौन जाएगा बल्लेबाजी के लिए, उम्मीद है कि संदेश का वेल फिनिश दे सकते। आखिर बात जुझारू पारी जरूर खेल रहे हैं, अच्छा स्टार्ट जरूर दिया। बात किया तो परेश ने। न्यू बैटर इन आदित्य जाते हुए, अब आदित्य किस तरह की बल्लेबाजी करेंगे। इस इनिंग की बात की तो आखिरी गेंद है, अगर इस आखिरी गेंद पे एक आध सिक्स लगेगा तो मोमेंटम बनेगा आने वाली इनिंग में। बात किया तो नांगलवाड़ी के लिए, लेकिन अच्छी गेंदबाजी करे सूरज। पहले ओवर की बात किया तो 3 रन खर्चे थे आर्यन ने, दूसरा ओवर काफी महंगा रहा था। बात किया तो अजिंक्य का, लेकिन उसके बाद पहली गेंद पर तीसरे ओवर के एक सिक्स जरूर देखने मिला था, उसके बाद एक डबल, उसके बाद लगातार की तीसरी डॉट गेंद है जिसमें 2 विकेट ले चुके हैं सूरज। तो 5 गेंद इसको जब 26 रन 2 विकेट के नुकसान पर। अब स्ट्राइक पर नजर आएंगे आदित्य। इस इनिंग के आखिरी गेंद लेकर सूरज राइट टर्म मोड़ 2 विकेट। इस बार देखे तो शॉर्ट पिलर की गेंद जरूर थी, गेंद उतने अच्छे तरह बल्ले पर आई नहीं, सिंगल जरूर देखने मिला, दूसरे की कोशिश नजर आ रही। बात किया है तो आदित्य की जानिब से, और रनआउट के रूप में पवेलियन जाना पड़ेगा। इसको जब 27 रन 3 विकेट के नुकसान पर फर्स्ट इनिंग की समाप्ति की बात किया तो उम्मीद थी कि एक अच्छा टोटल सेट करेंगे, लेकिन बात किया तो अब 9 रन प्रति ओवर बनाने आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए चाहिए 28 रन।
दूसरे इनिंग का आपको देखा हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर सतीश मोरे सर। थैंक यू। हेलो 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 तर धन्यवाद मुजीब यांचा आपण आवाज ऐकलात पहिल्या सत्रामध्ये। तर आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आणि आजचा दुसरा दिवस अर्थात फायनलचा दिवस। त्यामधील ड गटातील सामना क्रमांक पहिला, जिथे एका बाजूला आपण पाहताय नडगाव नांगलवाडी संघ यांच्या विरुद्ध पोलादपूर 11 संघ असा पाहावयास मिळतोय सामना, जिथे बॅटिंग करत असताना धावा केल्यात 27 आणि 28 धावांचा टार्गेट सेट केला आहे। 18 चेंडू आणि 28 धावांचा टार्गेट असताना बाहेरचा टीम पोलादपूर संघाकडून आघाडीची जोडी कोणती असेल, जिथे कालचा दिवस देखील चांगला राहिलाय। आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये अप्पर तुडी संघ हा सेमी फायनलला दाखल झालाय। पहिला संघ बक्षीस पात्र मध्ये दाखल होणारा संघ आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये इम्रान यांची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली। त्यानंतर आपण पाहिलं तर उमेर ढोकले यांचे देखील एक जबरदस्त जलवा या मैदानाच्या पाहिला। त्यानंतर ब गटातून आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलला जाणारा संघ टीम लाडवली संघ हा संघ क्वार्टर फायनल दाखल झालाय। आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे कोणत्या दोन टीम्स आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे अफान ताज यांच्याकडून बक्षीस आलंय। लगातारच्या 3 षटकार मारलेत पोलादपूरच्या बॅटर्सने कोणी, तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। तर पोलादपूर टीम संघाकडून आघाडीची जोडी सलामीची जोडी दाखल होती आहे। पोलादपूरचे पोलाड म्हणून संबोधलं जातं अर्थात कल्पेश मोहिते त्यांच्या साथीला सिक्सर किंग अजिंक्य पवार अशा आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानात दाखल होते आहे। पाहायचं टीम नडगाव नांगवडी संघाकडून कोणता गोलंदाज असेल आणि या जोडीला रोखण्याचा प्रयत्न असेल। नामदार चषक 2026 खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमदारांच्या कार्याला सलाम देणारी ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन अगदीच कमीच वेळामध्ये ही उभी राहिलेली स्पर्धा। एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन करताना यंग स्टार कुसगाव स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आणि या स्पर्धेचा आजचा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस पाहावयास मिळतोय। जय गणेश स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील ही कव्हर केलेली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेला प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। गोलंदाज गोलंदाज नडगाव एक्सप्रेस अर्थात रोहित दरेकर गोलंदाज सज्ज होत आहेत। स्ट्राइक एंडला बॅटर कल्पेश मोहिते, नॉन स्ट्राइक एंडला अजिंक्य पवार। यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। लेट्स गो स्टार्ट 3, 2, 1। ज्या प्रकारचं पहिलं षटक आपण गोलंदाज आर्यन यांनी हाताळलं होतं, फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या, त्यामध्ये 3 चेंडू देखील डॉट बॉल टाकले होते। चांगली गोलंदाजी आर्यन यांची देखील पाहायला मिळाली। त्याच प्रकारची गोलंदाजी रोहित दरेकर देखील करतात, पण आज इथे करावं लागणार आहे। इथे धावा रोखायचे आहेत 28 ते असताना षटक क्रमांक पहिला रोहित दरेकर, पहिला बॉल या इनिंगचा, पहिला चेंडू अगदीच आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये।
पहिल्या चेंडूवरती या इनिंगचा षटकार आलाय कल्पेश मोहिते यांच्या बॅट मधून 6 धावा. नक्कीच अमान आज पूर्णपणे फ्रेश होऊन आलेत. काल पहिल्या दिवसामध्ये बरंच चेंडूची अपडेट अगदीच गुणलेखकाची चांगली कामगिरी करत होते, आमच्यापर्यंत अपडेट पोहोचत होते, परंतु थोडेसे गडबड देखील करत होते, परंतु आज फ्रेश होऊन आलेत आणि आज पूर्ण अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतील. या दरम्यान ऑन साइडला पटका केलेत, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण होती आहे. 2 धावा आणखीन जोडल्या जात आहेत. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिथे आपण पाहताय यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, महत्वाची विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी विकेट क्रमांक पहिला कल्पेश मोहिते मैदानाच्या बाहेर. पहिला आदरा बसलाय टीम पोलादपूर संघाला. आपण पाहताय जिथे महत्वाची विकेट आली आहे, ज्या बॅटरच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार आला होता. काल आपण पाहिलं तर कालचा पहिला षटकार अगदीच सुमित जाधव यांच्या बॅट मधून, हसन भवीचे सुमित जाधव यांच्या बॅट मधून आला होता आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार कल्पेश मोहिते यांच्या, परेश कलमेटकर यांच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त मॅच देखील आता पाहावयास मिळते आहे. न्यू बॅटर पोलादपूरचे कृष्णा सातपुते म्हणून संबोधलं जातं. अगदीच याही बॅटरने अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची डंका वाजवली आहे. ते सूरज सोनावणे मैदानात दाखल होत आहेत. सूरज सोनावणे आपण पाहताय नवीन फलंदाज, तितकीच कमालीची गोलंदाजी कमबॅक देखील केलंय रोहित दरेकर यांनी कमबॅक केलंय. इथं आपण पाहिलं तर महत्वाची विकेट देखील घेतली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हो, यावेळी चांगला फटका केलाय, हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक धाव एका धावेवरती थांबावं देखील लागतंय. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव संख्येचा विचार केला, धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. जिथे टार्गेट देखील आपण पाहिलं ना, समीकरण प्रत्येक षटकामध्ये 9 धावा करायच्या आहेत आणि ते राखत असताना या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेत. कालच्या दिवसामध्ये देखील चांगले सामने पाहायला मिळाले. राहुल कांबळे यांचा देखील ऍक्शन जलवा पाहिला. लोअर फुल टॉस, त्याला फटका केले, चेंडू हवेमध्ये. ओहो, इथे इंडियन आर्मी कॅच घेतलाय. आणखीन एक फलंदाज बाद, अजिंक्य पवार मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता रोहित दरेकरने. अगदीच चेंडूला फ्लाईट दिली होती, अगदीच स्लोअर आणि लोअर फुल टॉच पाहायला मिळाला आणि जबरदस्त कॅच. लोअर फुल टॉस ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. आणि काय कॅच पकडलाय इंडियन आर्मी अंकुश खंडारे. सीमेवरून इथे दाखल झालेत आपल्या गावची स्पर्धा खेळण्यासाठी. आणि कॅच, विकेटचं दुसरं पतंग अजिंक्य पवार परतावं लागले. न्यू बॅटर ओमकार दाखल होत आहेत. ओमकार आले, नवीन फलंदाज. जिथे पहिले षटक सुरू आहे, रोहित दरेकर नडगाव एक्सप्रेस जे काम करायचं होतं ते महत्वाचं काम केले. आघाडीला आलेले बॅटर आपण पाहिलं तर कल्पेश असतील आणि अजिंक्य असतील, यांना बाद करण्याचे ठरलेत. महत्वाच्या 2 विकेट आलेत. यानंतर पुढे पण पाहिलं तर टीमचा हुकमाचा एका अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे सूरज सोनावणे. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला सूरज आणि गोलंदाज गोलंदाज रोहित दरेकर. पुढचा बॉल, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये आणि इथे कॅच सुटलाय. कॅच घेण्याचा तो चांगला प्रयत्न होता तिथे थर्ड मॅनला. अगदी जो कॅच देखील सुटलाय आणि एक धाव आली आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10. जिथे एक षटक संपल्यानंतर आपण टीम पोलादपूर संघाचा विचार केला, 2 फलंदाज बाद, धावसंख्या 10 झाली आहे. इथून पुढे येणारे चेंडू असतील 12 आणि धावा खर्च 18.
आज आमच्या समवेत गुणलेखक म्हणून अम्मान जोडले गेलेत। याच पद्धती आपण पाहिलं तर महाड तालुक्यातील नामवंत पंच मेन पंचाच्या भूमिकेत संदीप बाटे सर, स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत अमितजी वाडकर सर, गुणलेखक म्हणून आमच्या समवेत अम्मान जोडले गेलेत। आणि ही संपूर्ण स्पर्धा जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून देखील आपण युट्यूब लाईव्ह पाहताय त्या सर्व प्रेक्षक वर्गांचे नामदार चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। षटक क्रमांक दुसरा गोल्डन टायगर गोलंदाज कल्पेश मांडे दाखल होत आहेत। फिरकीचा जादूगार द प्रिन्स ऑफ नडगाव म्हणून त्यांना संबोधलं जातं, अर्थात कल्पेश मांडे इथे दाखल होत आहेत। पहिला बॉल असेल, ओहो पहिलाच बॉल अगदीच खोलात टाकला होता, त्यावर देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय ओमकार याने। ओमकार देखील एक अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील अनुभव आहे आणि कशा मॅच खेळायचा हे ओमकारला देखील ठाऊक आहे। पहिल्या चेंडूवरती एकदा वाली धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली। नॉन स्ट्राईक एंडला ओमकार, स्ट्राईक एंडला सूरज सोनावणे हे देखील चर्चेत असलेले खेळाडू आपण पाहता। स्ट्राईक एंडला गोलंदाज कल्पेश मांडे, पुढचा बॉल सज्ज होत आहेत। यावेळेस स्विचिटचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या बाजूने निघून चाललाय। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? 2 धावा इथे जोडल्या जात आहेत। दोन धावा आणखीन जोडल्या जातील। धाव संख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। तिथे लढताना भिडताना आपण पाहताय कल्पेश मांडे यांना। पुढचा बॉल, हो यावेळेस कट केलाय अगदीच पाहता आपण चेंडू हवेमध्ये आणि तिथे तो कॅच पकडलाय। विकेटचं आणखीन एक पतंग, विकेट क्रमांक 3 सूरज सोनावणे मैदानाच्या बाहेर। महत्वाची विकेट आणखीन एक आली आहे। पाहिलं तर सूरज सोनावणे यांना परतावं लागले, कमबॅक देखील करून दिलाय। फिरकीचे जादूगार त्यांना पाहतो आपण कल्पेश मांडे, एक चांगली गोलंदाजी करताना पाहाव्यास मिळतात। जिथे आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू टाकलेत, 3 धावा दिलेत आणि 1 विकेट देखील महत्वाचा घेतलाय। न्यू बॅटर आर्यन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 3 धावा दिल्या होत्या, असे आर्यन आता इथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल होत आहेत। एकंदरीत हाय व्होल्टेज सामना बरेचदा पोलादपूर आणि नडगाव असा मॅच आपण बरेचदा पाहिलाय। शिरगाव सामना झाला होता, तिथे देखील आपण हा सामना पाहायला मिळाला। बऱ्याच ठिकाणी होत असते पोलादपूर आणि नडगाव हा सामना अनेक वेळा आपण पाहतोय। या नामदार चषकामध्ये देखील या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना पाहाव्यास मिळतोय। न्यू बॅटर आर्यन आले, गोल्डन टायगर गोलंदाज कल्पेश, पुढचा बॉल यावेळेस जोरात टाकला, चेंडू हवेमध्ये, परेश कलमटकर कॅच घेण्याचा तो प्रयत्न होता, प्रयत्न असफल राहिलाय। पाहिलं तर हा कॅच नक्कीच किती इम्पॉर्टंट होता हे देखील पाहायचं आहे। धावसंख्या 14 झाली आहे, जिथे 8 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायचे 14। चेंडू बरंच हवेत होता, परेश कलमटकर यांचा तो प्रयत्न थोडासा असफल राहिलाय, बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि कॅच सुटला होता। पुढचा बॉल ओमकार, फुलटॉस समोरच्या दिशेने, एक धावाले आकिब धनसेत आणि 2 धावा देखील बघता बघता पूर्ण झालेत। आणखीन या 2 धावेने धाव फलक पुढे जात आहे। धाव संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। यानंतरचा सामना अफान, यानंतरचा सामना लगेच घोषित करा। उदय 11 खामगाव, यंग स्टार कुसगाव असा सामना असेल। या दरम्यान हा फटका अगदी जबरदस्त समोरच्या दिशेने ब्लॅट केलाय, षटकार 6 धावा। चला टॉस साठी या, यंग स्टार कुसगाव 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल। खामगाव संघ, चला खामगाव संघ कॅप्टन टॉस साठी या। मुजीब टॉस उडून घ्या। खामगाव
कॅप्टन्स आणि यंगस्टार कुसगाव कॅप्टन्स आलेत का? येस, ओके, चला टॉस करून घ्या. खामगावचे कॅप्टन देखील आलेत, सचिन आलेत, फैसल चोगले यांच्या शुभास्ते टॉस केला होतोय. चला खामगाव विरुद्ध यंगस्टर कुसगाव फैसल चोगले यांच्या माध्यमातून नाणेफेक केले जातोय. टेल कॉल केले त्यांनी. हेड इट इज नाहीत. काय निर्णय असेल आपला? 2 मिनिटात सांगतायत. अकीब दनसे वर्ल्ड टॅकवर गोलंदाज. पहिलाच बॉल फटका केले, चेंडू हवेमध्ये. विकेटचं पतंग, महत्वाची विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. यानंतर सर्व सामने 2 षटकांचे असतील. याची टॉस जिंकलाय यंगस्टार कुसगाव संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 2 षटकांचा सामना असेल. मॅचचा टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. महत्वाचा विकेट आलाय. येणारे 5 चेंडू आणि 6 धावां करता न्यू बॅटर साहिल दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम पोलादपूर साहिल, द स्टायलिश बॉय ऑफ साहिल हे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय आणि महत्वाची विकेट आहे. आर्यन यांना परतावं लागले. तर जाऊया इथे 5 चेंडू आणि 6 धावा. पुढचा बॉल, हो हो, डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट. अकीब दनसे पाहिलं तर बराचदा बॉलिंग करत नाहीयेत, परंतु या मॅच साठी स्वतः गोलंदाजीवरती आलेत आणि काय गोलंदाजी राहिली आहे. 2 चेंडू पाहिलं तर ते डॉट बॉल आलेत. एक विकेट देखील आलाय. समीकरण बदललंय. समीकरण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 6 धावेंची गरज असेल. पुढचा बॉल यावेळेस कट केलाय, ढकलून दिलाय. एका धावे करता मॅच ऑन आहे. सामना संपला नाहीये. चेंडू असतील 3 आणि धावा करायचे 5. 3 चेंडू आणि 5 धावा. मुस्तकीन यांच्याकडून बक्षीस असेल. आकिबने सामना जिंकून दिला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 चेंडू आणि 5 धावा. आमचे जय गणेश युट्यूब लाईव्ह देखील चांगलं कव्हरेज केलं जातंय. एक देखणा सामना. कालच्या दिवसात देखील असाच सामना पाहायला मिळाला. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावा हा सामना होता आणि आज देखील तसाच सामना पाहायला मिळेल का प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांचे मन खुश होतील का हे देखील पाहायचं आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहताय बॅटर ओमकार. पुढचा बॉल अकीब दनसे पुन्हा सज्ज होत आहेत. यावेळेस उडवलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. हो, इथे कॅच पकडलाय. ओहो, कॅच पकडलाय. कॅच पकडलाय. काय कॅच पाहायला मिळालं. लाईनमॅन आहेत. लाईनमॅन तिथे आहेत. लाइनमैन, अंपर, लाइनमैन, कमिटी काय करायचं लोक सांगा लगेच. येस सर, वाडकर सर या. काय
परंतु काय जबरदस्त एफर्ट दाखवले अगदीच आपण सेफ याने आहे तो नक्कीच अंपायरने चेक केलंय वाडकर सरांनी नक्कीच डिसिजन देतील ते नक्कीच आमच्या जय गणेश युट्यूब लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल काय कव्हर केलंय अगदीच तो फिल्डर्सला चांगलं कव्हर केलंय हवेमध्ये चेंडू आणि फिल्डर्स देखील हवेमध्ये ठेवण्याचं किती पाहायला मिळालं अगदीच चांगलं कव्हरेज करताना आपण जय गणेश स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक असेल विकेट आहे
चला पंच जे निर्णय घेतील तोच निर्णय फायनल राहील. लाईनमॅन आहेत, लाईनमॅन जे निर्णय घेतील तेच अंतिम राहतील. चला पोलादपूर संघ आपण डगआउट मध्ये यायचंय. तसंच नागरवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज बाद होईल आणि इथे मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. मुस्तकीन दनसे यांच्याकडून आकिबने सामना जिंकून दिला. 200 रुपयाचा कॅश प्राइज. चला पोलादपूर संघ आपल्याला विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसायचं. कुठल्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही पाहिजे. स्पर्धा नामदार चषक 2026 आहे. तर सर्व लाईनमॅनला कलकलीची विनंती असेल आपण लाईनमॅनचं काम पार करायचंय. दोन चेंडू आणि 5 धावा. कालचा सामना देखील असाच राहिला होता आणि आता देखील आपण पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस इथे विकेट असेल. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावा. शेवटचा 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. पोलादपूर की नडगाव नांगलवाडी पाहायचा शेवटचा 1 चेंडू तुम्हाला सांगून जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील असाच सामना झाला होता. पहिला 1 चेंडू आणि 4 धावा. करंजकोल आणि आसनकोवी या संघांदरम्यान तो सामना झाला होता. उद्घाटनीय पहिला सामना आणि आज देखील त्याच प्रकारचा सामना इथे पाहावयास मिळतोय. मित्रांनो एकदा आकिब दनसे यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. जिथे 6 चेंडू 6 धावा असताना शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावा आले. शेवटचा चेंडू आणि इथे विजय होतोय टीम नडगाव नांगलवाडी संघ. काही सामना राहिलाय ना भूतो ना भविष्य. कुणी विचार देखील केला नसेल की टीम नडगाव नांगलवाडी संघ विजय होईल आणि इथे विजय झालाय टीम नडगाव नांगलवाडी संघ. आकिब दनसे यांचे वडील देखील खुश झालेत. अजगर दनसे ते देखील इथं सामना पाहण्यासाठी आलेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. गाइस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकिब दनसे. मुस्तकीन दनसे 200 रुपये कॅश प्राइज द्यायचा आहे. नंतर अजगर दनसे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आपल्या मुलासाठी. 6 चेंडू 6 धावा असताना सामना जिंक